जन्माचा वाढदिवस असो की लग्नाचा, हा दिवस उत्सव साजरा करण्याचाच असतो, यात मुळीच शंका नाही. पण या दिवशी गत आयुष्याचं सिंहावलोकनही आवश्यकच असतं. स्वतःच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त फेसबुक ब्लॉगच्या माध्यमानं एक मूलगामी विचार मांडणारं अर्थगर्भ सिंहावलोकन नागपूरच्या इंडिपेंडंट डिझाईन हाऊसचे अर्थात विवेक रानडे ग्राफिक्स या सुप्रसिद्ध संस्थेचे सर्वेसर्वा श्री विवेक रानडे यांनी सादर केलेलं आहे. याच आटोपशीर लेखाचं भाववाचन मिलिंद हटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनेलवरून आज प्रसारित करत आहे. चला ऐकू तर श्री विवेक रानडे यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाबद्दल सादर केलेलं अर्थगर्भ असं सिंहावलोकन. धन्यवाद. गेल्या वर्षी लग्नाला 24 वर्ष झाली अशी पोस्ट मी टाकली होती. खरं तर ती यावर्षी झाली. माझं गणितही तसं कच्चंच आहे. पण गणित विषय जमला नाही तरी हरकत नसते. आयुष्याचं गणित जमलं पाहिजे. खरं तर आयुष्याचं गणित 2 आकडीही नसतं. त्यामुळे ते सोपं असतं. आयुष्यात माणसं जोडायची असतात. त्यांच्यातील दुर्गुण वजा करून आणि आपल्यातलेही. लग्नापूर्वी एकटे असतो आपण. त्यानंतर एकाचे 2 होतात आणि सम आकड्यात प्रवेश करतो आपण. गणितात एक मजेदार गोष्ट असते. 2 सम आकड्यांची बेरीज समच होते आणि 2 विषम आकड्यांचीही बेरीज समच होते. समातून समाची वजाबाकीही समच उरते. त्यामुळे 2 चांगली माणसं एकत्र आली की समतोल तसाच साधतो. सम आकडा छोटा असो की मोठा, त्याच्यात एक गुण असतो, तो म्हणजे समता. समातून विषम वजा करता विषम आकडाच उरतो. त्यामुळे विषमतेच्या वाटेला न जाणं हा पहिला नियम. त्यामुळेच का कोण जाणे आमचे 2चे 4 झाले. कधी ना कधी आयुष्यात विषमताही येतेच. परंतु विषमता आली की मी 7 स्वर आणि सप्तरंगांचा आधार घेतो. 7 हा विषम आकडा आहे आणि विषमता मिळून आयुष्य पुन्हा सम आकड्यात विरून जातं आणि विषमतेचं दुखणं नवग्रहांपर्यंत जातच नाही. गुणाकार आणि भागाकारही बेरीज आणि वजाबाकीचा फास्ट ट्रॅक आहे. आयुष्यात गुणाकारातून येणारी समृद्धी ही संपत्तीची नसून आपल्यातील गुणांचा आकार वाढवण्यात असते आणि भागाकारात आपल्यातील विषमतेचा मोठा भाग वजा करण्यात असते. विषम आकड्यांनी समतेशी गुणाकार केला तरी समताच उरते. त्यामुळे सम आणि विषमतेशी आयुष्यात आपण आचार करतो की व्यभिचार यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. नियम नंबर 2. संसारात कधीही गोष्टी 3 सांगण्याची गरज पडू नये. एका सांगण्यात कामं झाली तरच दोघांमधील समता आणि समंजसता टिकून राहते आणि सारी 60 उत्तराची गोष्ट 5 उत्तरीच आनंदी करते. सुप्रिया, विश यू अ व्हेरी हॅपी ॲनिव्हर्सरी. विवेक रानडे. हा छोटासा लेख श्री विवेक रानडे यांच्या फेसबुक ब्लॉगवरून साभार घेतलेला आहे. हा लेख आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट बॉक्स ही 4 आयुधं वापरून आपली पसंती आमच्यापर्यंत अवश्य पोचवावी ही सादर सप्रेम विनंती करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.